नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे लहान बाळाच्या वजनवाढीसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी पौष्टिक अशी पोह्याची खीर। तर ही खीर तुम्ही 6 महिन्यावरील बाळाला देऊ शकता। तर त्यासाठी मी आधी 2 बदाम, 2 काजू, खारीक रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर 2 ते 3 चम्मच पोहे स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित 5 ते 7 मिनिट भिजवून घेतलेले आहेत। ते भिजल्यानंतर काजू, बदाम, खारीक आणि पोहे मिक्सरला त्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे। छान पेस्ट बनवून घ्यायची, त्याच्यामध्ये काही तुकडे वगैरे राहणार नाहीत काजू बदामचे, याची काळजी घ्यायची, कारण छोट्या बाळांना ते व्यवस्थित खाता येत नाही। जर तुमचं बाळ 1 वर्षावरील असेल तर ते चावून खाऊ शकतात, कारण त्यांना दात आलेले असतात। त्यानंतर 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये ही बनवलेली पेस्ट आणि थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता। जर तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दूधही घालू शकता। त्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड करत आहे मी। माझी मुलगी 1 वर्षाची आहे तर मी घालते याच्यामध्ये मीठही। तुमचं बाळ छोटं असेल तर तुम्ही नका घालू मीठ। त्याच्यानंतर हे छान 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं। तर अशा प्रकारे तयार आहे आपली पोह्याची खीर। माझी मुलगी तर खूप आवडीने खाते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।